कोणती? चला ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. डीसीएन आपला सब्जेक्ट चालू आहे. डीसीएन सुद्धा हा थेरटिकल सब्जेक्ट आहे, हे लक्षात घ्या बरं. नाही तर काही लोकांचे असं धारणा बनून गेलं आहे की हा ऑनलाईन सब्जेक्ट आहे. हा ऑनलाईन सब्जेक्ट नाही आहे, हा थिअरी सब्जेक्ट आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा तुम्हाला जागा करून देऊन झालं मी. तुम्ही हे डोक्यात घ्या की जसा जावा प्रोग्रामिंगचा थेरी सब्जेक्ट राहील, तसाच याचा पण थेरी सब्जेक्ट आहे. ठीक आहे. जावा चा आणि डीसीएनचा दोघांचाही थेरी सब्जेक्ट आहे. तर आज जो आहे थोडंसं म्हणजे थोडं शॉर्टमध्ये घेणार आहोत आपण आणि जास्त म्हणजे 1 तास आपला होणार नाही. ठीक आहे. तर चला ठीक आहे, स्टार्ट करू आपण. व्हॉट इज बँडविड्थ? डिफाईन बँडविड्थ हा क्वेश्चन आलेला आहे एक्झाममध्ये. बँडविड्थ म्हणजे काय होते? तर लक्ष द्या, जे फ्रिक्वेन्सी असते आपली, हे झालेलं आहे का आपलं बँडविड्थ? येस, आय थिंक झालाय का? मला असं वाटलं झालाय. हो, झालाय बँडविड्थ. चला पुढचा क्वेश्चन पाहू. एक्सप्लेन डिजिटल सिग्नल. यस, डिजिटल सिग्नल जो आहे, व्हॉट इज डिजिटल सिग्नल? डिजिटल सिग्नल म्हणजे काय ते आपण पाहू. व्हॉट इज डिजिटल सिग्नल? ओके. डिजिटल सिग्नल जे असतात, हे डिजिटल सिग्नल्स 0 आणि 1 च्या फॉर्मॅटमध्ये असतात. तुम्हाला माहिती आहे, कम्प्युटरची जी भाषा असते ती बायनरी लँग्वेज आहे आणि बायनरी लँग्वेज इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ झिरोज अँड वन ओनली. वन्स आणि झिरोज याचं कॉम्बिनेशन म्हणजे काय होते? बायनरी लँग्वेज. म्हणजे बायनरी लँग्वेज जे 1 0 असतात हे डिजिटल सिग्नल असतात. 0 आणि 1 च्या फॉर्मॅटमध्ये जर आपण डेटा घेऊन जातो तर त्याला आपण डिजिटल म्हणतो. द इनपुट डेटा विच इज आयदर अॅनालॉग और डिजिटल कॅन ऑल्सो बी रिप्रेझेंटेड बाय डिजिटल सिग्नल. डिजिटल सिग्नल मध्ये अॅनालॉग पण होते आणि डिजिटल पण सिग्नल होतात. डिजिटल सिग्नल मध्ये दोन्ही प्रकारचे सिग्नल येतात. इथे लिहिलेलं आहे, काय म्हटलेलं आहे? अॅनालॉग और डिजिटल हे दोन्हीही डिजिटल सिग्नल असू शकतात. जसं इथं डिजिटल डेटा म्हटलेला आहे. आता हा जो डिजिटल डेटा दिलेला आहे तो 0 1 0 0 1 1 या फॉर्मॅट मध्ये दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे? 0 कसं दिलेला आहे? 0 1 0 0 1 1 हा डेटा दिलेला आहे. आता लक्ष द्या, हा जो डेटा आहे हा डेटाच्या खाली अशा लाईन ओढलेल्या आहे. डेटाच्या खाली काय केलेलं आहे? लाईन ओढलेलं आहे आणि लाईन ड्रॉ केलेला आहे डेटाच्या खाली. आता ज्या लाईन ड्रॉ केलेल्या आहे त्या लाईन ड्रॉ केलेल्या ज्या लाईन आहेत, या लाईन्स फक्त लोक पाहायसाठी येतात कोण आहे काय आहे आणि त्याच्यानंतर गायब होतात. चला लक्ष द्या, आपल्याला चालते, पाहायला येऊ द्या, जेवढे पाहायला येऊन राहिले ते येऊ द्या. त्याच्यानंतर आता पुढचं, आता हे जे आपण हे ड्रॉ केलं, हा जो आहे हा टाइम आहे आणि या साईडनं जो आहे तो आहे अँप्लिट्यूड. ठीक आहे. अँप्लिट्यूड पॉझिटिव्ह मध्ये. आता 0 आहे म्हणजे तुम्हाला माहित आहे 0 साठी आपण खाली ड्रॉ करतो लाईन. 0 साठी आहे जी लाईन आहे ते आपण इथे खाली ड्रॉ करतो. हा झाला 0. ठीक आहे. त्याच्यानंतर 1 साठी हा ग्राफ वरती जाते. हा झाला 1. हा झाला 1 सिग्नल. नंतर आता हा 0 आहे तो इथून एवढा काय येणार? 0. हा 0 आहे तो इथून एवढा काय येणार? 0. त्याच्यानंतर 1 आहे तर हा ग्राफ वरती जाईल. त्याच्यानंतर परत 1 आहे तर हा ग्राफ वरती जाईल. लक्षात आलं का? तर हे जे सिग्नल असतात अशी जी दिसतात त्याला आपण डिजिटल सिग्नल म्हणतो. हा जो आहे हा टॅब आहे टी बी. हा टी बी आहे म्हणजे याच्यामधला जो स्पेस आहे हा टी बीच्या फॉर्मॅटमध्ये असेल. 0 1 1 जसा 0 1 1 असते हे डिजिटल सिग्नल आपण. ठीक आहे. तर याला आपण डिजिटल सिग्नल म्हणतो. काय? द इनपुट data which is either analog or digital can be represented by digital signal. आणि डिजिटल सिग्नलची ही डायग्राम आहे जी आपण एक्झाम मध्ये ड्रॉ करू शकतो. 2 मार्कासाठी 1 मार्कासाठी या क्वेश्चन येते डिजिटल सिग्नलचा. चला आता डेफिनेशन पहा डिजिटल सिग्नलची. डिजिटल सिग्नल म्हणजे काय? व्हॉट इज डिजिटल सिग्नल? ए डिजिटल सिग्नल इज अ डिस्क्रीट टाइम सिग्नल. डिस्क्रीट काऊन म्हणतो आपण? डिस्क्रीटचा अर्थ कंटिन्युअस नसतात. ते कंटिन्युअस म्हणजे एक तर 0 म्हणजे ऑन ऑफ म्हणून डिस्क्रीट म्हणतो आपण. डिस्क्रीट मीन्स ज्याच्यामध्ये ऑन ऑफ होते. जसं आपण बल्ब चालू करतो बंद करतो तो डिस्क्रीट आहे. तसं रिमोटचं बटन आपण चालू करतो बंद करतो तो डिस्क्रीट आहे. लक्षात आलं का? तर जिथं ऑन ऑफ करतो त्याला आपण काय म्हणतो? डिस्क्रीट. ए डिजिटल सिग्नल इज अ डिस्क्रीट टाइम सिग्नल हॅव्हिंग फायनाईट नंबर ऑफ अँप्लिट्यूड. याच्यात फायनाईट नंबर ऑफ अँप्लिट्यूड असतात. फायनाईट नंबर ऑफ अँप्लिट्यूड म्हणजे काय? हे अँप्लिट्यूड. हे अँप्लिट्यूड कितीही असू शकतात. याची कोणत्याही प्रकारची अशी की गॅरंटी नाही की याचे 2च असतील याचे 3च असतील. असे कितीही अँप्लिट्यूड त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. तर म्हणून हॅव्हिंग द फायनाईट नंबर ऑफ अँप्लिट्यूड
फॉर एक्झाम्पल सी द डिजिटल सिग्नल शोन इन फिगर. याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. इथं डिजिटल सिग्नल दिलेलं आहे. या डिजिटल सिग्नल मध्ये आता पहा इथं जे अँप्लिट्यूड आहे हा 0 आहे. याचा अँप्लिट्यूड पहा आहे का इथं अशासारखी लाईन आहे का नाही 0 आहे. काऊन तो 0 आहे. याचा अँप्लिट्यूड 1 आहे म्हणजे इथं झाला डिस्क्रीट. आता इथं पहा याचा अँप्लिट्यूड बिलकुल इथून इथपर्यंत 0च आहे. याची टाइम जो आहे तो 0च आहे. वाढला काय अँप्लिट्यूड? नाही वाढला. इथं पहा अँप्लिट्यूड डायरेक्टली कंटिन्युअसली वाढला. तर आपण हे म्हटलेलं आहे डिजिटल सिग्नल मध्ये डिजिटल सिग्नल हे डिस्क्रीट असतात ज्याच्यामध्ये 0 आणि 1चं कॉम्बिनेशन असते. फायनाईट नंबर ऑफ अँप्लिट्यूड असतात. त्याची काही गॅरंटी नसते. कितीही नंबरचे अँप्लिट्यूड त्याच्यामध्ये असते. हे झालं डिजिटल सिग्नल. 0 रिप्रेझेंटेड बाय 0 व्होल्ट अँड 1 बाय सम पॉझिटिव्ह व्होल्टेज. 0 व्होल्टेज रिप्रेझेंट करते आणि 1 जो आहे तो पॉझिटिव्ह व्होल्टेज. म्हणजे इथं 0 हा 1, 0 हा 1, हा 0 व्होल्ट आहे, हा 1 व्होल्ट आहे. म्हणजे हा व्होल्टेज जो आहे तो 1 व्होल्ट रिप्रेझेंट करून राहिला. म्हणजे जेव्हा 0 वर सिग्नल असेल तो 0 रिप्रेझेंट करून राहिला आणि प्लस V वर आहे तर तो पॉझिटिव्ह सिग्नल काय करून राहिला? रिप्रेझेंट करून राहिला. ठीक आहे. आता पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे डिफाईन बीट इंटरवल. व्हॉट इज बीट इंटरवल? बीट इंटरवलचा अर्थ लक्ष द्या. इथून इथपर्यंत लक्ष द्या रे. बीट म्हणजे काय? व्हॉट इज बीट? बीट मीन्स 0 or 1. बीट मीन्स 0 or 1. If 0 then this is 1 bit. If write 1 then this is 2 bit. If write again 0 then this is 3 bit. If write 4 bit this 1 bit, 2 bit, 3 bit and 4 bit. This is the bit. त्याच्यानंतर बीट इंटरवल मीन्स व्हॉट? लिसन हियर. दिस इज द 1 bit मीन्स 0. हा झाला एक बीट इंटरवल. त्याच्यानंतर 1 वर गेलो 2 bit इंटरवल. आपण इथं गेलो 3 bit इंटरवल. इथं गेलो 4 bit इंटरवल. इथून इथं गेलो 5 bit इंटरवल. इथून इथपर्यंत गेलो 6 bit इंटरवल. 1 bit, 2 bit, 3 bit, 4 bit, 5 bit, 6 bit. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 bit इंटरवल. बरोबर ना? आता बीट इंटरवलचा अर्थ असा होते की तो बीट झाल्यानंतर दुसरा बीट लागेल. म्हणजे याला आपण बीट इंटरवल म्हणतो आपण मूवीचा इंटरवल आहे. पहिला पार्ट झाल्यावर दुसरा पार्ट लागते. तसाच पहिला बीट झाला की दुसरा बीट लागते. दुसरा बीट झाला की तिसरा बीट लागते. तिसरा बीट झाला की चौथा लागते. चौथा झाला की पाचवा. पाचवा झाला की सहावा. याला म्हणतो आपण बीट इंटरवल. काय म्हणतो? बीट इंटरवल. म्हणून डेफिनेशन काय आहे? द बीट इंटरवल इज द टाइम करस्पॉन्डिंग टू द 1 सिग्नल बीट. एका सिग्नल बीट साठी लागणारा जेवढा टाइम लागते त्याला आपण म्हणतो बीट इंटरवल. जसं इथं म्हटलेलं आहे डेफिनेशन मध्ये. द बीट इंटरवल इज द टाइम करस्पॉन्डिंग टू द 1 सिंगल बीट. सिग्नल नाही, 1 सिंगल बीट 0 or 1. 0 ला लागणारा टाइम तो बीट इंटरवल. त्याच्यानंतर 1 ला लागणारा टाइम तो बीट इंटरवल. तो 0 असो का 1 असो कोणालाही लागणारा टाइम त्याला आपण बीट इंटरवल म्हणतो. 0 किंवा 1. आता इथं म्हटलेलं आहे टाइम करस्पॉन्डिंग टू 0 or 1 इज द टी. हेन्स इट इज द बीट इंटरवल और बीट लेंथ. याला आपण बीट इंटरवल किंवा दुसरा वर्ड टाकला त्यांनी बीट लेंथ. इंटरवल किंवा बीट लेंथ ह्या दोन गोष्टी तिथं समावेश आहे. ओके समजला? बीट लेवल बीट इंटरवलचा अर्थ त्या बीटच्या नंतर दुसरा बीट लागते. ते दुसऱ्या बीटच्या नंतर तिसरा. त्याला इंटरवल म्हणतो आपण. दोघांच्या मधातला गॅप त्याला इंटरवल म्हणतो. त्याच्यानंतर आता पुढचा हे सगळे जे मी घेऊन राहिलो हे आलेले क्वेश्चन आहे. हा विंटर 19 मध्ये आलेला आहे. समर 22 मध्ये 1 मार्काला विचारलेला आहे. बीट रेट. बीट रेट बीटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे ना? बीट म्हणजे सिंगल क्वांटिटी, सिंगल एंटिटी ऑफ बायनरी लँग्वेज. आणि सिंगल एंटिटी ऑफ बायनरी लँग्वेज मीन्स 0 or 1, 1 or 0. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे. याच्यामधला एक बीट तो 0 असो किंवा 1 असो, 1 असो किंवा 0 असो, कोणताही एक बीट म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे आपण बीट रेट. ठीक आहे. बीट रेट. रेटचा अर्थ पहा. आणि दुसरा एक दिलेला आहे बाउड रेट. ठीक आहे. बॉड रेट म्हटलेलं आपण. बॉड रेट. चला पाहू आपण. बीट रेट इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ बिट्स ट्रान्समिटेड. बीट रेट म्हणजे काय? नंबर ऑफ बीट ट्रान्समिटेड ऑर सेंट इन अ 1 सेकंड. लक्ष द्या. एका सेकंड मध्ये किती बीट पाठवले. जसं मी इथं लिहिलं की लक्ष द्या इकडे. मी म्हटलं की टाइम आहे 1 सेकंद.
1 सेकंदामध्ये मी 2 बीट पाठवले, एक 0 अँड 1, याला म्हटलेलं आहे मी बिट रेट. बिट रेट म्हणजे एका सेकंदामध्ये मी 2 बीट पाठवले, सेंड केले. काय केले? सेंड केले. किती बीट? 2 बीट. समजा मी म्हटले 3 बीट, 0 1 आणि 3, 0 1 आणि 0 असे 3 बीट पाठवले एका सेकंदात. एका सेकंदात मी जेवढे म्हटलेलं आहे ना, एका सेकंदामध्ये 1 सेकंद, एका सेकंदामध्ये जेवढे बीट मी ट्रान्समिट करीन त्याला म्हणतो मी बिट रेट. बिट रेट. The bit transmitted in 1 second, the bit transmitted in 1 second is called as a bit rate. The number of bits, the number of bit transmitted or sent in a 1 second is called as bit rate. चला एकदम सोपं डेफिनेशन आहे. It is expressed in bits per second. चला याला BPS म्हणतो, बीट पर सेकंड. लक्ष द्या, बीट पर सेकंड याला बिट रेट म्हणतो आपण. बिट रेट, त्याचा रेट काय आहे तर बिट रेट जो आहे तो असा असते, बीट पर सेकंड. एका सेकंदामध्ये जेवढे बिट्स, नंबर ऑफ बिट्स पाठवतो, 0 1 0 1 1 0 1 1 0 1 1 1 1 1 0 0 0, 16 बीट, 18 बीट, 64 बीट अशी मशीन म्हणतो ना आपण, तो त्याचा बिट रेट असते. तो एका सेकंदात तेवढे बीट पाठवते. पुढचा पॉइंट काय म्हणते, लक्ष द्या. रिलेशन बिटवीन बिट रेट बीट इंटरवल इज फॉलोज. बिट रेट आणि बीट इंटरवल ह्या दोघांमध्ये फरक काय? तर one bit rate is equals to bit interval. बीट इंटरवल म्हणजे एक बीट रेट झाला, एक बीट रेट म्हणजे 1 बीट पर सेकंड. एक बीट रेट म्हणजे 1 बीट पर सेकंड, तर त्याला बीट इंटरवल म्हणतो. हे तर माहिती आहे तुम्हाला. बीट इंटरवल आता सांगितलं ना मी की एका सेकंदाला बीट इंटरवल म्हणजे एक बीट खतम झाला की तो इंटरवल असते. झालं, एका सेकंदामध्ये एक बीट पाठवला त्याला बीट इंटरवल म्हणतो. एका सेकंदामध्ये एक बीट पाठवला त्याला काय म्हणतो आपण? बीट इंटरवल. बीट रेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिग्नलिंग रेट. दुसरा वर्ड लक्षात ठेवा, बीट रेटला दुसरा वर्ड आहे सिग्नलिंग रेट. सिग्नलिंग रेटचा तोच अर्थ होते की एक सेकंद आहे, एका सेकंदाला आपण 1 किंवा 2 किंवा 3 जेवढे बीट पाठवले आपण, तो सिग्नलिंग असते. आपण म्हणतो की सिग्नलिंग काय आहे, तर सिग्नलिंगचा अर्थ होते एका सेकंदामध्ये एवढे बीट ट्रान्समिट केले. आता होऊ शकते कोणती मशीन 5 बीट ट्रान्समिट करेल, कोणती मशीन 10 बीट ट्रान्समिट करेल, कोणती मशीन 16 बीट ट्रान्समिट करेल. तर जेवढे नंबर ऑफ बीट्स त्याने ट्रान्समिट केले तेवढा त्याला आपण बीट रेट म्हणतो. इज डिफाइंड ॲज द नंबर ऑफ बीट्स which can be transmitted in a second. एका सेकंदामध्ये जेवढे नंबर ऑफ बिट्स त्यांनी ट्रान्समिट केले त्यालाच आपण म्हटलेलं आहे सिग्नलिंग किंवा बिट रेट. इफ द बिट ड्युरेशन इज 2, then bit rate will be 1/TB. जर एवढा असेल तर 1/TB हा बिट रेट त्याचा होते. ओके, त्याला आपण म्हटलेलं आहे बिट रेट. बिट रेटचा मिनिंग तुम्हाला समजून सांगितला, व्हॉट इज बिट रेट आणि बिट रेट काय असते हे तुमच्या लक्षात आलं. ठीक आहे, आता अजून पुढची डेफिनेशन आहे बिट रेटवरच आहे. बिट रेट अँड बॉड रेट हा पुढचा क्वेश्चन आहे. आता आपण बॉड म्हणजे काय, हे जे बॉड रेट आहे ते बिट तर तुमच्या लक्षात आलं. बॉड म्हणजे काय? बॉड म्हणजे द युनिट ऑफ सिग्नलिंग स्पीड. The unit of signaling speed or modulation rate or the rate of symbol transmission. म्हणजे सिम्बॉल ऑफ ट्रान्समिशन जसं आपण म्हणतो ना की फॉर एक्झाम्पल बॉड हे एक युनिट आहे. युनिट जसं आपण म्हटलं की मला 5 किलो गहू पाहिजे, तर 5 किलो म्हटलं आपण तर हे त्याचं युनिट त्याला समजलं का याला 5 युनिट पाहिजे. समजा मी म्हटलं की मला 5 पेन्सिल पाहिजे, तर हे त्याचं युनिट झालं 5 पेन्सिल पाहिजे. जर मी म्हटलं की मला 2 ग्राम सोनं पाहिजे, तो ग्राम काय झालं त्याचं युनिट झालं. मग असे बीट पर सेकंड, एका सेकंदामध्ये एवढे बीट गेले हे मोजण्याचं युनिट जे आहे त्याला आपण बॉड म्हणतो. बॉड इज द युनिट टू काउंट द बायनरी बीट, ट्रान्समिशन. म्हणजे बायनरी बीट ट्रान्समिशन मोजण्याचं यंत्र, मोजण्याचं युनिट, मोजण्याची सिस्टीम म्हणजे बॉड. परत एकदा काय म्हणते, बॉड इज डिफाइंड ॲज द युनिट म्हटलेलं ना, युनिट ऑफ सिग्नलिंग स्पीड
याची सिग्नलिंग स्पीड किती आहे, हा किती वेळात किती बिट ट्रान्समिट करत आहे, एका सेकंदामध्ये किती बिट ट्रान्समिट करत आहे, याचं युनिट सिग्नलिंगचं ट्रान्समिशनचं युनिट म्हणजेच याला म्हणतो आपण बॉड. काय म्हणतो, बॉड. जसं करंटचं युनिट आहे एम्पियर, रेजिस्टन्सचं युनिट आहे ओहम, व्होल्टेजचं युनिट आहे व्होल्टेज, तसंच ट्रान्समिशन बिट ट्रान्समिशनचं जे युनिट आहे ते आहे बॉड. काय, बॉड. ठीक आहे. तर याला दुसऱ्या वर्ड मध्ये म्हटलेलं आहे मॉड्युलेशन रेट. ठीक आहे, द रेट ऑफ सिम्बॉल ऑफ ट्रान्समिशन, म्हणजे जे आपण ट्रान्समिशन करतो बीटचं, तर त्याचा सिम्बॉल म्हणजे बॉड आहे. इट इंडिकेट द रेट ॲट विच द सिग्नल लेवल चेंजेस ओव्हर अ गिवन पिरियड ऑफ टाइम. हा इंडिकेट करते त्याचा रेट की कोणत्या वेळेला किती सिग्नल ट्रान्समिट केलेले आहे, कोणत्या वेळेला किती सिग्नल ट्रान्समिट केलेले आहे हा इंडिकेट करते. ठीक आहे. चला नेक्स्ट हा शेवटचा क्वेश्चन राहील आजचा आपला. हा समजून घेऊ. व्हॉट इज द मोड ऑफ कम्युनिकेशन. कम्युनिकेशनचे मोड किती राहील. ठीक आहे, कोणते कोणते आहे महत्वाचं आहे, पण याच्या पुढचे क्वेश्चन असतात, म्हणजे हाच क्वेश्चन आहे, हे थोडीशी थेरी आहे. व्हॉट इज द मोड ऑफ कम्युनिकेशन, व्हॉट आर इट्स टाइप्स. लक्ष द्या. बेस्ड ऑन द वेदर the given communication system communicate only in one direction only. काय म्हटलेलं आहे इथं बा, मोड ऑफ कम्युनिकेशनचे मोड कोणते आहे, कम्युनिकेशन किती प्रकारे होऊ शकते ते आपल्याला पाहायचं आहे. तर लक्ष द्या, इथं वन डायरेक्शन पण म्हटलेलं आहे, ओनली वन डायरेक्शन, बोथ डायरेक्शन पण होऊ शकते. हे कम्युनिकेशन क्लासिफाय केल्या पाहिजे 3 याच्यामध्ये. कम्युनिकेशन किती याच्यामध्ये 3 टाइप मध्ये डिवाइड केला आहे, क्लासिफाय केलेला आहे. पहिलं सिम्प्लेक्स सिस्टीम, पहिली जी सिस्टीम आहे ते कोणती आहे, सिम्प्लेक्स सिस्टीम. दुसरी जी आहे ती हाफ डुप्लेक्स सिस्टीम आहे. दुसरी कोणती आहे, हाफ डुप्लेक्स सिस्टीम. आणि तिसरी जी सिस्टीम आहे ते आहे फुल डुप्लेक्स सिस्टीम. तिसरी जी सिस्टीम आहे ते कोणती आहे, फुल डुप्लेक्स सिस्टीम. ठीक आहे. तर इथं या 3 प्रकारच्या सिस्टीम याला आपण मोड ऑफ कम्युनिकेशन म्हणतो. सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हे, तुमच्या लिहून घ्या, तुमच्या या युनिट टेस्ट मध्ये याच्यावर क्वेश्चन राहीलच, लिहून घ्या. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा, पण क्वेश्चन हा नाही येत, क्वेश्चन हा येते. डिस्क्राइब द प्रोसेस ऑफ डेटा कम्युनिकेशन इन व्हेरियस मोड्स. हा तुमच्या MSBT मध्ये पण आलेला आहे क्वेश्चन. हा किती वेळा आलेला आहे हे इथून समजते. समर विंटर 22, समर 23, विंटर 23, समर 24. अजून याच्यात समर जो 25 आहे तो ऍड करायचा आहे, समर 25 पण ऍड करतो मी याच्यात. ठीक आहे. तर याच्यामध्ये हे जे मोड आहेत हे सगळेच विचारतात, कोणतेही म्हणजे सगळेच. पहा, सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स मोड इन डेटा कम्युनिकेशन. हा विंटर 23 आणि किती मार्काला विचारलाय, 6 मार्काला विचारलाय. अजून क्वेश्चन विचारलेला आहे काय, डिस्क्राइब द मोड ऑफ कम्युनिकेशन. मी काय सांगितलं की लिहून घ्या, हा पेपर मध्ये या क्वेश्चन मध्ये या युनिट टेस्ट मध्ये राहील आणि लास्ट एक्झाम मध्ये फायनल मध्ये राहील. एवढा महत्वाचा क्वेश्चन आहे हा. ठीक आहे. तर सिम्प्लेक्स कम्युनिकेशन महत्वाचा टॉपिक आहे, म्हणून चला लक्ष द्या. एवढा क्वेश्चन घेऊ आपण, नंतर पुढे जाऊ. डेफिनेशन पहा सिम्प्लेक्सचा. क्वेश्चन लक्षात आला तुमच्या. मोड्स ऑफ कम्युनिकेशन किंवा हे पूर्ण आहे सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स किंवा फुल डुप्लेक्स मोड. कम्युनिकेशनचे मोड आहेत 3 प्रकारचे आणि हे काय डायरेक्शन वर डिपेंड आहे, फक्त 1 डायरेक्शन, 2 डायरेक्शन, बोथ डायरेक्शन. ठीक आहे. परत पहा पहिला डेफिनेशन काय म्हणते. ए सिम्प्लेक्स कम्युनिकेशन इज डिफाइंड ॲज द कम्युनिकेशन इन ओनली 1 डायरेक्शन. झालं. सध्याची स्थिती जर पाहिली तुमची आणि माझी, तर सध्या कम्युनिकेशन ओनली 1 वे होऊ राहिला. 1 वे म्हणजे मीच बोलून राहिलो, तुम्ही फक्त शांततेने ऐकून राहिले. याला सिम्प्लेक्स म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, सिम्प्लेक्स कम्युनिकेशन. असं कम्युनिकेशन बऱ्याचशा ठिकाणी होते. सांगू, याचं बेस्ट एक्झाम्पल आहे टीव्ही चॅनल. बेस्ट एक्झाम्पल काय, टीव्ही चॅनल. जेव्हा तुम्ही टीव्ही चॅनल पाहता तर टीव्ही वाल्यांसोबत तुम्ही बोलता काय, हे न्यूज दाखव, ते न्यूज दाखव. टेलिव्हिजन सांगू राहिलो मी, युट्यूब नाही. टेलिव्हिजन वाल्यांसोबत तुम्ही बोलता का नाही. दिस इज द वन ऑफ द सिम्पलेस्ट अँड इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ सिम्पलेस्ट कम्युनिकेशन. सिम्पलेस्ट कम्युनिकेशन म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त आपण एक तर्फेच असते, 1 डायरेक्शनच असते कम्युनिकेशन, दुसरीकडे नसते. आणि तरी आपल्याला ते एंटरटेनमेंट वाटते. जसं रेडिओवरती आम्ही तर लहानपणी मॅचेस ऐकत होतो, पाहत नव्हतो, मॅचेस ऐकत होतो. लाईट गेली की ते रेडिओच होतं आणि ते रेडिओ जो बडबड करत होता आणि त्याच्यामुळे तो जो मजा होता. आम्ही 10-20 लोक एका ठिकाणी बसून एकाच रेडिओवर तो मॅचेस पाहत होतो. पण जेव्हा तो बोलत होता त्याचं कम्युनिकेशन आमच्यासोबत होत होतं. आणि आताही तसंच आहे की आपण जेव्हा टीव्हीच्या समोर बसतो तर टीव्ही स्वतःच बडबड करते आणि आपण मस्त पाहत राहतो पुरा दिवस.
आपण विदाउट कम्युनिकेशन, विदाउट टू वे कम्युनिकेशन बोलू शकतो, आणि यालाच म्हटलेलं आहे वन वे कम्युनिकेशन, सिम्पलेस्ट कम्युनिकेशन. इझी आहे, लक्ष द्या. इन दिस सिस्टीम द इन्फॉर्मेशन इज कम्युनिकेटेड इन ओनली वन डायरेक्शन. या सिस्टीम मध्ये इन्फॉर्मेशन फक्त एका डायरेक्शन जाते, दुसऱ्या डायरेक्शन जात नाही. फॉर एक्झाम्पल रेडिओ दिलेला एक्झाम्पल पहा, रेडिओ. दुसरा टीव्ही ब्रॉडकास्टिंग, टीव्ही पाहता तुम्ही ते. त्याच्यानंतर कॅन ओनली ट्रान्समिट, दे कॅन नॉट रिसिव्ह. ते फक्त ट्रान्समिटच करते, आपण बोला ते बोलणार नाही, असं आहे. गोविंदाचा पिक्चर आहे, तर गोविंदामध्ये तो टीव्ही मध्ये घुसते आणि तो पिक्चर असे गाणे वगैरे दाखवते. ठीक आहे, तो याचा भाग आहे, तो फासण्याचा भाग आहे. पण रिअल एक्झाम्पल हेच आहे की टीव्ही आणि रेडिओ सिस्टीम जे आहे हे टू वे कम्युनिकेशन नाही आहे, वन वे कॉम्बिनेशन आहे, म्हणून याला आपण सिम्प्लेक्स म्हणतो. द डेटा कम्युनिकेशन सिस्टीम, द कम्युनिकेशन टेक्स प्लेस ॲज शोन. डेटा कम्युनिकेशन जे आहे ते असं या डायग्राम नुसार, अशी डायग्राम तुम्हाला बनवावं लागते. हे डायग्राम जे आहे 1 ते 2 मार्काची तुमची राहणार. 6 मार्काचं असेल तर 2 मार्काची डायग्राम राहील. डायग्राम अशी बनवाच लागते. डायग्राम नाही बनवली तर 2 मार्क कटतात. ठीक आहे, डायग्रामवर मार्क्स असतात. आता इथं काय सीपीयू दिलेला आहे. डायरेक्शन ऑफ डेटा, डेटा सीपीयू मधून चालला मॉनिटरला. लक्ष द्या, सीपीयू मधून मॉनिटरला, मॉनिटर मधून सीपीयू मध्ये डेटा जाते काय? यस जाते. हा मॉनिटर आहे. नंतर इथं डायरेक्शन ऑफ डेटा कीबोर्ड मधून, लक्षात इथं इथं पहा, इथं लक्ष द्या, कीबोर्ड मधून सीपीयू मध्ये डेटा जरी जाते तर सीपीयू मधला डेटा इकडे वापस येत नाही. हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट हेही बरोबर आहे, हे ओनली वन डायरेक्शन आहे की सीपीयू मधला डेटा मॉनिटरवर जरी आला तर मॉनिटरचा डेटा सीपीयू मध्ये जात नाही. काऊन? कारण की आपण जे काही इनपुट करतो ते इथूनच करतो, इथचा डेटा इकडे नाही येत वापस. हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे कम्युनिकेशनचं, सिम्प्लेक्स कम्युनिकेशनचं, की एकाच डायरेक्शन डेटा चालला. पहा, ह्या कीबोर्ड मधून डेटा चालला सीपीयू मध्ये, तर सीपीयू मधला डेटा परत मॉनिटर मध्ये चालला. आता इथून याच्यात वापस नाही येत आणि इथून इकडे वापस येत नाही. रस्ते पाहिले ना, टू वे रस्ते असतात, वन वे रस्ते असतात. मी उदाहरण दिलं होतं मागच्या वेळेस, पकडलं होतं इंजिनिअरिंग फील्ड मध्ये. मी नागपूरला होतो तेव्हा मला माहितच नाही, घुसलो त्या रस्त्यानं. जो पकडला त्यानं, आणि तेव्हा जास्त एज नव्हती, फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये असं. काळ म्हणे चार्ज, म्हटलं कशाचे, तर म्हणे तू वन सिंगल वे ना आला. ते काहीतरीच आहे त्याचं नाव, सीताबर्डीवर पकडल्या गेलो. तिथं वन वेच आहे. तिथं बाजारात गेलो, मला तिकडे चित्र वगैरे दिसले मस्त, कपडे वपडे चाललो तिकडे, तर तिथं वन वेच होता. वन वे म्हणजे त्या वेळेला फक्त एका डायरेक्शनला जाऊ शकतो आपण, दुसऱ्या डायरेक्शन येऊ शकत नाही. तसंच इथं सांगितलं तुम्हाला, टीव्ही चॅनल आहे, रेडिओ आहे, हे फक्त एका डायरेक्शन बडबड करते, दुसऱ्या डायरेक्शन येत नाही. द कम्युनिकेशन फ्रॉम सीपीयू टू मॉनिटर और कीबोर्ड टू सीपीयू इज युनिडायरेक्शन. युनिडायरेक्शन म्हणजे एका डायरेक्शन, सिंगल डायरेक्शन. कीबोर्ड अँड ट्रॅडिशनल मॉनिटर्स आर एक्झाम्पल्स ऑफ सिम्प्लेक्स डिव्हाइसेस. ठीक आहे, तर इथंच आपण थांबू. सिम्प्लेक्स कम्युनिकेशन तुमच्या लक्षात आलं असेल. एकदम सिंपल आहे, सब्जेक्ट चांगला आहे, समजला तर लिहू शकता, समजला तर लिहू शकत नाही. पहिला युनिट सोपा आहे, दुसरा अजून लेवल वाढत जाते, मग अजून थेरी हे ते वाढत जाते. लक्षात आलं का? म्हणून ह्या सब्जेक्टला जर तुम्ही कॉन्स्टंटली हा सब्जेक्ट करत गेले तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर ज्यांनाही क्लास लावायचे असेल डीसीएन आणि जावा प्रोग्रामिंगची, ते फीज कंप्लीट करून टाका, जेणेकरून तुमची सीट जी आहे ते पक्की होणार. आणि काही प्रॉब्लेम असेल तर केव्हाही मला विचारा. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करू.